Hello, what's up? Welcome to our another vlog. कालच शिवजन्मोत्सव झालेला आहे. शिवाजी महाराजांची जन्मतिथीचा उत्सव झाला आहे. मला तो ब्लॉग करायचा होता, पण भाई आपल्या बापाचा जन्मोत्सव आहे, तर मी कामाकडे थोडं हे करून एन्जॉय जास्त केला. ठीक आहे, आज थोडंफार मी जे काही क्लिप्स शूट केलंय मी ते टाकेल. ठीक आहे. आणि आज आपण एका ठिकाणी चाललोय. त्या ठिकाणी शिवकालीन मुद्रा आणि वेपन्स जे हत्यारं होते महाराजांच्या मावळ्यांचे, तसं तिथे हे काय म्हणतात त्याला, प्रदर्शन, एक्झिबिशन भरलंय. ओके. आणि ते एक्झिबिशन भरवलंय मसरूळला विशाल भाऊ कदम यांनी. विशाल भाऊ एकदम चांगले मित्र आहे आपले. पण जाऊ त्यांना भेटू आणि महाराजांच्या टायमाचे जे काय नाणी होते, जे काय कॉइन्स होते चलनामध्ये जे यूज व्हायचे, त्याचं आपण थोडीफार माहिती घेऊ. वेपन्स कसे होते, काय होते, त्यांचं वजन किती होतं, अँड हाऊ दे पीपल हँडल दिस शीट, म्हणजे जड किती काय, आणि ते एवढं घेऊन आपले मावळे तिथं लढायचे. तर या सगळ्या गोष्टीचं थोडंफार नॉलेज येईल. तो इनडायरेक्टली हा ब्लॉग आहे नॉलेज ब्लॉग मित्र. ठीक आहे. चला जाऊया आपण तिथे. काय मजबूत कमान बांधली यार, भारी बांधले. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. निशान भगवे की दोन्ही हात करून बोलायचं. आता बोला जय भवानी. आवाज कमी आहे. अरे नाशिकच्या मुलांचा आवाज जोरदार आहे, मी ऐकलं होतं. आता जोरात आवाज आला पाहिजे ना. दोन्ही हात वर करा. हा, आणि शिक्षक सांगतात तशी लाईन पण लावायच्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. वा, सुंदर. बोला भारत माता की, भारत माता की वंदे. आपण सगळेजण प्रदर्शन बघायला आले ना. त्याच्यातलं एक मराठ्यांचं शस्त्र आहे, त्याला म्हटलं होतं काय, धोप म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? तुम्ही जर ह्या लाईनने गेलात तर त्या स्टँड वरती ठेवलंय. हात मात्र कोणी लावायचं नाही, ते धोप आहे. त्याच्या बाजूला जो दुसरा शस्त्र बघितलात तर काय आहे माहितीये? गुर्ज. गुर्ज म्हणजे गदा. गदा तुम्ही बघितला असाल. पण आता आपल्या मराठ्यांचं जे आहे, आता येत का मुलं? येऊ दे, त्यांना पण आनंद. घोड़ों के इन टाफों से, भीलों की यह सेना लेकर, राणा लड़ता मुगलों से, हाथी पे सलीम है, चेतक पे राणा है, आंखों में ज्वाला है, हाथों में भाला है. देखो हाथी के मस्तक पर चेतक चढ़ गया. टप 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 सू. गुंजवटे हल्दी. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ फोटो आहेत. कसले आहेत? आता हे कधी काढलेले आहेत? शिवकाळामध्ये विविध, इकडे ऐकायचं सगळ्यांनी, शिवकाळामध्ये विविध चित्रकारांनी त्यावेळेस काढलेले चित्र जे आहेत त्याचे आजही वेगवेगळ्या देशामध्ये, नेदरलँडमध्ये, फ्रान्समध्ये, लंडनमध्ये, जर्मनीमध्ये
असे वेगवेगळ्या संग्रहालयात आहेत महाराष्ट्रामधल्या, मुंबईमध्ये, जयपूरमध्ये, हैदराबादमध्ये. अशा वेगवेगळ्या ठिकाणी असणारे दुर्मिळ फोटो ते तुम्हाला सगळे संग्रहालयातले आता इथे बघायला भेटणार आहे. त्या फोटोमध्ये जर बघितलात तर महाराजांची दाढी कशी वाढलेली आहे, मिशी कशी वाढली आहे, चेहऱ्यावरती सुरकुत्या आहेत. असं काय आहे बरं? कारण महाराजांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि तुम्हाला त्या फोटोत ना दिसतील की महाराज आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी किती प्रयत्न केला. त्याच्या पुढे जर बघितलात माझ्या पाठच्या बाजूला वेगवेगळ्या महापुरुषांनी, तुम्हाला माहिती आहे देश स्वतंत्र झाला, त्या देश स्वतंत्र झाला त्याच्या मागे सुद्धा कुणाचं योगदान होतं? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. बाबासाहेब आंबेडकर असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा स्वामी विवेकानंद असतील, लोकमान्य टिळक असतील, उमाजीराजे असतील, सगळ्यांची प्रेरणा स्तोत्र शिवाजी महाराज होते. त्यांनी लिहिलेले 2-4 वाक्य स्वतः बोललेलं ते. इथं ह्या रो मध्ये मधला रो आहे जो माझ्या समोर आहे, त्या रो मध्ये तुम्ही जर बघितला, त्या रो मध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला 10 रुपयाची नोट दिसेल आणि 10 रुपयाच्या नोटीच्या सोबत काही प्रसंग आहेत. या इकडे जर समोर बघितलात तर शिवाजी महाराजांचा पूर्ण कालखंड आहे आणि ह्या साईडला देश मांडलेला आहे. असं 2 ह्याच्यामध्ये तुम्हाला मांडलेलं आहे. आता 10 रुपयाच्या नोटीचा आणि शिवाजी महाराजांचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? तर काही संबंध आहे हे तुम्ही समजायचं. आमचे विशाल दादा उभे आहेत, त्यांना सांगा किंवा तुमच्या शिक्षकांना सांगा. आपल्या या प्रदर्शनाचं आयोजन केले कोणी? विशाल दादांनी केलेलं आहे. तर ते नोट का ठेवले हे मात्र तुम्ही निरीक्षण करा. मी सगळं सांगितलं तर चालेल का? तर तुम्ही निरीक्षण करायचं आणि ती नोट का ठेवलेली आहे ते मात्र विशाल दादांना किंवा तुमच्या शिक्षकांना आवर्जून सांगा. हा का? त्याच्यानंतर दुसरा रो आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला मला आपला इतिहास काय आहे की आपल्याकडे चलन व्यवस्था कशी होती, अर्थव्यवस्था कशी होती. आता तुम्ही फार लहान आहात तरी मी तुम्हाला फास्ट मध्ये सांगतो. आमच्याकडे अर्थव्यवस्था होती 2000 वर्षापूर्वीचं तुम्हाला नाणं बघायला मिळेल. 1000 वर्षापूर्वीचं, 1500 वर्षापूर्वीचं, 700 वर्षापूर्वीचं, 350 वर्षापूर्वीचं, 200 वर्षापूर्वीचं आणि देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर ते आजपर्यंत आपल्या देशाने स्मरणीय वेगवेगळी नाणी काढलेत. ती नाणी जवळपास 250 म्हणजे ह्या इथे तुम्हाला 300 पेक्षा जास्त नाणी बघायला मिळणार आहेत. आपल्याला समोर दिसतील वेगवेगळ्या तलवारी आहेत, धोप आहे. धोप ही मराठ्यांचं शस्त्र होतं. त्याच्यानंतरच तुम्हाला जर बघायला मिळेल एक गदा आहे ज्याला गुर्ज म्हणतात, ते गुर्ज बघायला मिळेल. आपल्या महाराष्ट्राचं शस्त्र कोणतं आहे? दांडपट्टा. कोणतं आहे ते बघायला मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गेट वरनं आत आलात, तुम्हाला माहिती आहे जी तलवार आहे शिवाजी महाराजांची कोणती तलवार होती? आता कुठे आहे? लंडन मध्ये आहे. त्या लंडनच्या तलवारीची प्रतिकृती भवानी तलवार तुम्हाला समोर गेट वरती बघायला मिळेल. असं सुंदर प्रदर्शन. सगळ्यांनी व्यवस्थित बघा. हात लावू नका, हात लावू नका, हात लावू नका. हा चला, धन्यवाद. राईट नाव आपण आहे आपल्या मोठे बंधू विशाल भाऊ, हे आमचे मार्गदर्शक पण आहे, मोठ्या भावासारखे पण आहे आणि त्यांनी हा पूर्ण प्रकल्प इथे राबवला आहे. आपण आता 2 शब्द त्यांच्याशी बोलू. भाऊ, हे कन्सेप्ट तुमच्या डोक्यात बसतात? सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवाय. दरवर्षी सालाबाप्रमाणे 19 फेब्रुवारी म्हटल्यानंतर हा आपला महाराष्ट्राचा नव्हे तर पूर्ण देशाचा हा खूप मोठा एक सण आहे. दरवर्षी मी मोठ्या प्रमाणात डीजे लावणं, मोठी मोठी मूर्ती आणणं, त्याच्यावर विविध प्रकारचे गेम्स वगैरे ठेवणं वगैरे अशा खूप साऱ्या शिवजयंत्या मी केल्या. पण काही दिवसांपूर्वी मला एकाने संकल्पना सांगितली की म्हणजे आपले छोटे बंधू दादा जर का आपण असं प्रदर्शन वगैरे ठेवलं तर आपल्याला लोकांना काहीतरी ज्ञान पण वाटतं. मी म्हटलं ही संकल्पना खूप चांगली आहे आणि मी माझ्या शिवजयंतीचं पूर्ण पहिले मोठीची ज्या प्रकारे मी शिवजयंती करत होतो माझी त्याची पूर्ण तयारी झालेली असताना नंतर मी थांबवली आणि त्यानंतर मी हे प्रदर्शन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आणि मला खरं सांगेल की वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद मिळेल. काल अक्षरशः रात्री तुम्ही पण होते, काल रात्री अक्षर 11:30 वाजेपर्यंत लोक लाईनीत उभे होते आणि सर्वजण आपल्या मुलाबाळांसहित
आपल्या आई वडिलांसहित तिथं उपस्थित होते आणि सर्वजण या पूर्ण मागे आपलं प्रदर्शनाचा पूर्ण आनंद लुटत होते. हे बघून म्हणजे मला आता असं वाटायला लागलं की याच्या पुढे जो ढोल ताशाचा जो गजरा जातोय तो कुठेतरी नाहीसा करून आणि ज्ञान जे आपल्या महापुरुषांनी जे काही ज्ञान आपल्याला दिलेलं आहे ते आपण लोकांपर्यंत किती मोठ्या प्रमाणात आपण पोहोचवू शकतो त्याचा प्रयत्न मी याच्या पुढे करत आहे. असं बघायला गेलं तर भाऊंसारखे जे कॉर्पोरेटर आहे त्याचे लोकनेते त्याची आपल्याला जास्त गरज आहे, कारण नॉलेज लहान पोरांपर्यंत पोहोचतंय, त्यांना कळतंय आपली महाराष्ट्रीय संस्कृती काय त्यांच्यापर्यंत पोहोचतंय, हेच इम्पॉर्टंट. ठीक आहे. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसलं कवच, तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच, कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बापा, मनामधी नाही दान करताय भाई तरी पूजतो रे तुलाच. हे आपल्या त्या टायमाच्या ढाली. ठीक आहे. आणि हे चिलखत हे दिसतंय नाही दिसतंय ते माहित नाही, पण हे पूर्ण भाई मेटल आहे यार, जड आहे, हेवी आहे भाई, मजबूत. हे भाल आहेत, हे कवच. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे आपल्या महाराजांची तलवार, भवानी तलवार. आपण ज्या मंडपात आलो हे कशासाठी आलोय बरं? कोण सांगेल? काय बघायला आलाय? मराठी समजतं ना? हा खरं समजतं ना सगळ्यांना? कशासाठी आलोय? शिवाजी महाराज काय? आपण खाली बघण्यासाठी आलेलो आहे, बरोबर आहे? त्याच्यासोबत वेगवेगळी नाणी बघण्यासाठी आलो, बरोबर ना? हा, आता प्रदर्शन काय ती गोष्ट समजवतो. माझ्या उजव्या हाताला सगळ्या मुली उभ्या आहेत, त्याच्या बाजूला पहिला रोज सुरुवात होतो. तो रोज काय आहे? आपलं वेगवेगळी पुस्तकं आहेत महाराजांची, संदर्भासहित आहेत ती पुस्तकं, त्याच्या बाजूला काही साहित्य आहे. फायनली भाई इतकं अविस्मरणीय आणि बोलू नाही शकत यार. म्हणजे इतके जड वस्तू, ते चिलखत अंगावरचे, ते तलवारी त्यांच्या एवढं जड, त्या ढाल जड, ते मुकुट एवढं फार हेवी यार. मी स्पीचलेस झालो भाई. एवढं सगळं करून गनिमी कावा खेळायचा म्हणजे लपून छपून भाई, ते काय बोलणार यार. पहिल्यांदा असं झालं की बोलायला काहीच नाही यार. हॅट्स ऑफ भाई, हॅट्स ऑफ. छत्रपती म्हणजे नाही बोलू शकत यार. सो फायनली हा ब्लॉग संपलाय आणि चला यार, ओके, टाटा, बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.